14 फेब्रुवारी 2026 रोजी एलबीएस रोडवर मेट्रो लाईन 4चा पॅरापेट कोसळण्याच्या भीषण घटनेत मुलुंड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून तात्काळ आणि कठोर कारवाईची मागणी काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी यांनी केली आहे. मुलुंड पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 105, 110, 324(5) आणि 3(5) अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे आणि मिलान रोड बिल्टेक एलएलपीच्या 5 ऑपरेशनल कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. प्रकल्प संचालक हरीश चौहान, प्रकल्प व्यवस्थापक कुलदीप सपकाळ, उपव्यवस्थापक सौरभ सिंग, सुपरवायझर प्रशांत भोईर, एमएमआरडीएने पर्यवेक्षी सल्लागार प्रशांत भोईर आणि अवधूत इनामदार यांना एकूण 16 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तथापि हे उपाय पुरेसे नाहीत. केवळ कनिष्ठ दर्जाच्या कर्मचाऱ्यांना अटक करणे आणि दंड ही एक टोकाची कारवाई आहे. राकेश शेट्टी यांनी मुख्य आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे. मेट्रोचा जे स्लॅब पडून एक व्यक्ती मेला आहे आणि 3-4 लोक जे आहे हॉस्पिटलाइज आहे. आता मी मुख्यमंत्री साहेबांना पण एक लेटर पाठवलेलं आहे. मी त्यांना सांगितलं आहे की फक्त 5 लाख यांनी मुआवजा दिलेला आहे आणि जे मुख्य कंपनी आहे मिलिंद बिल्डकॉन म्हणून एलएलपी आहे तो, त्याच्यावर फाईन 5 कोटीचा टाकला आहे. कॉन्ट्रॅक्ट 1800 कोटीचा आणि एफआयचा कॉपी माझ्या समोर आहे साहेब. याच्यामध्ये जे लोक आहे हे सगळं टेक्निकल स्टाफ असेल, पण हे मोठा काम आहे आणि याच्या डायरेक्टरच्या लिस्ट आम्ही काढली. याच्यामध्ये कल्पेश पटेल म्हणून आहे, भावेश पटेल, मितेश पटेल आणि याच्या की टेक्निकल लीडरशिप गणेश गोलप आणि सिनियर टेक्निकल डायरेक्टर पण आहे अमिश कुमार रावळे. हे 5 लोकांचे नाव या एफआयआर मध्ये समावेश करा या विनंती करायला मी सगळं काँग्रेसचे पदाधिकारी ते आलेले आहे आणि मला एक खात्री आहे की हे तुम्ही कराल. काय आहे की लोकांचे जीव हे खूप महाग आहे. फक्त 5 कोटी देऊन काय होत नाही आणि हे जे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेतात या डिलेच्या नावाखाली एमएमआरडीसी हे लोक 10-15 कोटी फाईन घेतात आणि आता याच्यावर फक्त 5 कोटी गेला. तो विषय आपण घेऊ मुख्यमंत्री साहेबांकडे, मीडियाच्या माध्यमात तो चालला आहे आणि मला असं पण इन्फॉर्मेशन भेटलं आहे तुमच्या एफआयआर मध्ये इतर म्हणून लिहिलं आहे म्हणून हे डायरेक्टर पण बिलसाठी गेलेलं आहे अँटिसिपेटेड. म्हणून काँग्रेस तर्फे आम्ही एक निवेदन तुम्हाला देतो आहे. 14 फेब्रुवारीला तुम्हाला माहीत आहे की मुलुंड मेट्रो 4 यांच्या एक मोठा स्लॅब पडून एक व्यक्तीचा मृत्यू झाला आणि 4 लोक याच्यामध्ये घायल झालेलं होतं. आज आम्ही मुलुंड पोलीस स्टेशनच्या सिनियर PI यांना निवेदन द्यायला आलेलो आहे. सगळं काँग्रेसचे पदाधिकारी माझ्याबरोबर आहे आणि आमची मागणी आहे की जे मुख्य कॉन्ट्रॅक्ट ज्यांना भेटलं आहे मिलिंद बिल्डकॉन या बिल्डकॉन LLP जे आहे याचे 5 डायरेक्टर आहे. या डायरेक्टरचे नाव मी दिलेलं आहे आणि तो डायरेक्टरचे जे नाव आहे ते गणेश गोलप, मितेश पटेल, भावेश पटेल असा 5 लोक आहे. यांच्या नाव या एफआयआर मध्ये समावेश करा असा मागणी आहे. बघा या कंपनीवर MMRDAने महाराष्ट्र सरकारने फक्त 5 कोटी त्याचा फाईन टाकला आहे आणि जे मृत्यू जो व्यक्ती झालेला आहे याच्या परिवाराला फक्त 5 लाख दिलेला आहे. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मागणी करत आहे की या परिवाराला 2 कोटी कमीत कमी द्या आणि याच्या जे परिवाराचा एक सदस्य आहे त्याला सरकारी नोकरी द्या असं आम्ही मागणी करायला आलेलो आहे. आणि जसं आम्ही सिनियर PI साहेबांना भेटलं तसाच आमच्या मागणी मुख्यमंत्री साहेबाकडे पण आहे की आता काम जे चालू आहे याच्या पूर्ण तुम्ही इन्स्पेक्शन करा मग या कामला सुरू करा. हे मागणी आहे आमची.